येऊ का? हा या ना, बसा. काय झालं, लागला खुनाचा शोध? अहो डॉक्टर, चौकशी करणं आमचं काम आहे आणि तुम्ही मला बघितलं माझी चौकशी करताय. चौकशीमध्ये जेवढे प्रश्न आम्ही विचारतो ना त्यापेक्षा जास्त प्रश्न तुम्ही विचारताय. अहो असं काय नाही, गावामध्ये सध्या वातावरण काय तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. काय होईल कधी काय सांगता येत नाही. आणि तुम्हालाही माहितीच आहे, गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. मला काळजी वाटते हो सगळ्यांची, म्हणून विचारलं. पण हे तुम्हाला कसं लागलं? काही नाही हो, बाईकवरून एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय. बरं, आज कसली चौकशी करायला आलाय? नाही, आज मी इन्स्पेक्टर म्हणून नाही आलोय. आज मी एक पेशंट म्हणून आलोय. मागच्या काही दिवसांपासून मला जरा ऍसिडिटीचा त्रास होतोय. बरं, मी काही गोळ्या देतो, त्या घ्या, बरं वाटेल. या गोळ्या जेवणानंतर सगळ्याच्या, आणि तुम्हाला सिरप लिहून देतो, ते बाहेरून घ्या. काय रात्रीची जागरणं, अवेळी जेवण, टेन्शन, स्ट्रेस, यामुळे असं होतं. हे मला जमेल असं काय वाटत नाही. अहो आमची पोलिसाची नोकरी, इतक्या केस पेंडिंग आहेत, तर जागरण आणि स्ट्रेस आलंच. आणि त्यामध्ये रेशमाची केस सुद्धा माझ्या हाती आली. तरी बरं आहे की केसमध्ये प्रगती आहे. काही एव्हिडन्स मिळालेत. हॅलो, हा कोठेकडली घटना? वरुड, हे कुठे आलं? औंधच्या शेजारी. अच्छा, एक मिनिट थांबा, मी ऍड्रेस लिहून घेतो. एक मिनिट. डॉक्टर जरा पेन देता का? हो. हा, एक मिनिट. साहेब, तो पेन खराब आहे, हो घ्या. हा, एक मिनिट. हा, सांगा. ठीक आहे, मी पोहोचतो. डॉक्टर, मला अर्जंट एका ठिकाणी पोहोचावं लागेल. तुमची फीस? राहू दे साहेब, 300 रुपये काय जास्त नाही आहेत. सॉरी डॉक्टर, मला कोणाचे पैसे ठेवू वाटत नाहीत. ठीक आहे, 300. चला येऊ. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, तुमचं लक्ष कुठं असतो? ह्यो पेन द्यायचा वय त्यांना. रेशमाची डेड बॉडी जर सापडली ना तर परिणाम खूप वाईट होतील. कुठेला पोलीस सांग? नाही सांगणार. तुम्ही काय पण करा, रेशमाची बॉडी कुठं आहे हे मी सांगणार नाही. हा, फक्त एवढंच सांगल, जोपर्यंत तुम्ही माझ्याशी नीट आहे तोपर्यंत बॉडी सेफ. आणि बॉडी सेफ म्हणजे तुम्ही बी सेफ. समजलं? तुमच्या मिस्टरांना आवडत नाही ना, मग का केलं तुम्ही कॉल? त्यांना जर कळलं तर पुन्हा चिडतील तुमच्यावरती. डॉक्टर, ऍक्च्युली मला तुमच्याशी बोलायचं होतं. मंदिराजवळ येता का? नाही, मला नाही जमणार. दवाखान्यात थांबावं लागेल. डॉक्टर प्लीज. नाही, तुम्ही इथे या, आपण वाड्यात बोलू. हे बघा, वाड्यात येऊन नाही जमणार मला बोलायला. तुम्ही प्लीज, मी रिक्वेस्ट करते, मंदिरापाशी या ना. बरं, ठीक आहे, येतो मी. थँक्यू डॉक्टर. सरे, त्या नरसुनानाची सून पोटोशी आहे, कळलं का ग तुला? काय सांगतेस? अगं अजून लग्नाला महिना बी नाही झाला तर. अगं त्या पोराचं आणि पोरीचं लफडं चालू होतं. पोटोशी होते म्हणून घाई गडबडीनं लग्न उरकलं बघ.
मंदिरात जाऊन नुसत्या एकमेकांना माळा घातल्या ना तेव्हाच मी ओळखलं होतं. पण म्हटलं जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय. आणि तसं बी तुला ठावच आहे, दुसऱ्याच्या भानगडीत पडायला मला अजिबात आवडत नाही बघ. तर तुझ्यासारखी सुतळाक बाई आहे का अख्ख्या गावात दुसरी कोण? ते बी खरंच आहे म्हणा. जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय. लोक काय का करणार तिकडं. ती बी बघ बरोबरच आहे, पण दुसरी काय खबर? तसं म्हटलं तर हाय, पण मी बोलली तर तुला राग येईल बाया. मला नाही राग येत. बोल पाठदिशी. टाकाला जाऊन भांड कशाला लपवायचंय? अगं मंजूचं आणि डॉक्टरांचं आजकाल भेटीगाठी लय वाढल्या त्या बघ. जने तोंडाला येईल ती काय बी बोलू नकोस हा. अगं तो कंपाऊंडर मुडदा तर दिवसभर दवाखान्यात गाडलेला असतो, आणि कवा ग मंजीला भेटायला जाईल. मी काय तिला आज वाळागती होय? आणि तिचा पाय कधीच वाकडा पाडणार नाही, आणि ती त्या कंपाऊंडरला अशी भलायची नाही. हे बघ, मी जे बघितलं डोळ्यांनी ते तुला सांगितलं. आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ते तुझं तू ठरव बाया. ठरवायचंय काय त्यात? माझा नाही विश्वास. मी जे म्हणतेय ना ते तुला लवकरच कळेल. घोडं मैदान काही लांब नाही. डॉक्टर तुम्ही आलात. आय एम सो सॉरी. काल जे काही झालं ना ते खरंच व्हायला नको होतं. मी कालपासून विचार करून करून फक्त अस्वस्थ झालीये. मला माहितीये तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. हवं तर अमरच्या वतीनं मी तुमची माफी मागते. मी खरंच सांगते, त्यांनाही खूप पश्चाताप झालाय हो या सगळ्याचा. अहो आता पश्चाताप होऊन काय उपयोग. त्यांनी माझ्या चरित्र्यावरती संशय घेतलाय, माझ्यावरती नको नको त्या वाईट आरोप केलेत. गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात, माहितीये ना. माझ्या क्लिनिकमध्ये कितीतरी लेडीज पेशंट येतात, त्यांच्याकडे मान वर करून बघायची माझी हिंमत होत नाही. आणि तुमचे मिस्टर शी, माझी मलाच लाज वाटतेय. तुम्हाला खरं सांगू का, ते मला बोलले, मला वाईट वाटतंय. पण याही पेक्षा त्यांनी तुमच्यावरती संशय घेतला याचं जास्त वाईट वाटतंय. मला रात्रभर झोप नाहीये. नेमकं काय चुकलं तुमचं आणि माझं याचाच विचार करतोय मी. असो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, येतो मी. डॉक्टर प्लीज थांबा ना. मला खरंच तुमच्याशी खूप बोलायचंय हो. या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही स्वतःला का दोष देताय? असा कसा दोष देऊ नको स्वतःला. अहो मी तुम्हाला चांगली मैत्रीण समजतो. मैत्रीण या नात्याने मी तुम्हाला मदत करतो. पण लोक एवढा मैत्री या शब्दाचा चुकीचा अर्थ का काढतात? मला खूप त्रास होतो, सहन होत नाहीये. जग इतका का वाईट विचार करतं? प्रत्येक नात्याचा यांना चुकीचाच का अर्थ काढायचा असतो? मला माहितीये या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झालाय. पण मी खरंच सांगते, अमरला अमरची चूक कळलीये. त्यांनी माफी सुद्धा मागितलीये. डॉक्टर, जसे तुम्ही मला तुमच्या जवळची, सगळ्यात जवळची चांगली मैत्रीण समजताना, अगदी तसंच मी सुद्धा तुम्हाला माझ्या जवळचा सगळ्यात चांगला मित्र समजते. मला आपली मैत्री गमवायची नाहीये हो. एक चांगला माणूस म्हणून, एक चांगला मित्र म्हणून तुम्ही मला आवडता. माझ्या आयुष्यभरासाठी, माझ्या सुख दुःखात मला तुम्ही कायम हवे आहात. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले. एक शेवटचं मागतेय, माझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी अमरला एकदा माफ कराल प्लीज? बर, ठीक आहे, केलं माफ. पण फक्त आपल्या मैत्रीसाठी. हा, थँक्यू सो मच डॉक्टर. बाबू, आपल्या गावची जत्रा कवा आहे र? मला चांगलं लुगडं पाहिजेत, आधीच सांगून ठेवत्या, नाही तर परत म्हणतील सांगितलं नाही म्हणून. अगाय हनुमान जयंतीला आहे, लांब आहे अजून. एवढी काय लुगडे घ्यायची? नाहीतर तुला हलक्या भाराचा नाहीस का सांगितलं सांगायला एखादी गोष्ट करायला?
ए कुठे आहे तुमची मास्तरीन? आज बघतोच तिच्याकडं. अगोदर आतल्यांच्याकडे बघतो, मग तिच्याकडे बघतो. अरे तुला एखादी गोष्ट सांगितली तर तू वरचानं घेतोयस. काय झालं मामी मला सांगा, मी घेतो. कोण जावाय का? तुझं होतंय का तुझ्याच्यानं? आलाय मोठा मला घेतोय. हौसाला ऑनलाईन सांच्याला त्याला नाही अशी गत आहे तुझी, आणि तू काय रे मला घेणार? राहिलं मी प्रेमाने विचारत होतो, पण आता तुम्हालाच नको आहे, त्याला मी काय करणार? मंगल दाजी आल्यात. वाईच्या टाक, पाणी बी आण लवकर. बाबू हे काय चाललंय रे तुमचं? मी काय ऐकतोय? ध्यान कुठे आहे तुमचं? काय झालं दाजी? आता मलाच विचार काय झालंय म्हणून. काय चाललंय रे ते डिंपलचं? मी हे काय ऐकतोय? का काय ऐकले? डिंपल आणि डॉक्टर. बास लाला दादा, यापुढे एक शब्द बी ऐकून घेणार नाही. जरा जिबाला आवर घाला. आलायत तर पाहुणचार घ्या आणि निघा इथना. बाबू सांग तुझ्या बायकोला, ह्या घरचा जावा आहे मी, असा आवाज चढून बोललेला मला चालणार नाही. तर आलाय मोठा जावाय. कशात ना बसत आणि कोंबडी नाचती तमाशात. तुला काय रे देणं घेणं आहे माझ्या नातीचा? मामी ह्या घरचा जावा आहे मी, ह्या घरची इज्जत गेली तर माझी पण इज्जत जाईल, म्हणून काळजीपोटी बोलतोय मी. तुम्हाला कोणी सांगितलं तिची काळजी करायला? तिचा आईबाप मस्त खमका आहे तिचा विचार करायला. आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझी लेक इज्जत घालवणार आहे म्हणून? वंदीनं सगळं सांगितलंय मला. तिनं तर पकडलं बी होतं डॉक्टरला आणि डिंपलला. लाला दादा तोंड आवरा, शेवटचं सांगते. नाहीतर मी इसरून जाईन तुम्ही या घरचा जावाई आहे म्हणून. मला माहितीये माझी लेक किती गुणाची आहे ते. खबरदार तिच्याबद्दल काय बाय पसरवलं तर. माझी लेक कमावतीये, घरात पैसा आणतीये. आमचं चांगलं चाललंय म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. आमचं चांगलं चाललेलं बघवं ना म्हणून तिची गाववर बदनामी करत सुटलाय तुम्ही. असं कुठलं काम करते रे बाबू तुझी डिंपल? डॉक्टर तिला एवढा पैसा देतोय. ती दोघं चोऱ्या करतात आणि घेतात दोघं वाटून. तुला जायचंय का त्यांच्या सांग? कळलं का उत्तर? झालं का समाधान तुझं? नाही झालं. आणि मला चोरीचे पैसे नको इथं, भाड्याचे पैसे पाहिजे इथं. आणि मला कळलं ह्या वाड्यात कुठल्या तरी बाहेर तुम्ही कलासला जागा दिली म्हणून. काय सांगायची पद्धत बिद्धत असते का नाही आम्हाला? काय तुम्हाला सांगायची काय गरज आहे? तुमचा काय संबंध? काय संबंध? माझ्या बायकोचा बी हक्क आहे या वाड्यावर. अजून हक्क सोडपत्रावर सही नाही केली आम्ही, आणि करणार बी नाही. ह्या वाड्यात हिस्सा पाहिजे आम्हाला. मी बी बघतोच ती बाई कसं भाडं देत नाही ती. बाबू तुझ्या लेकीच्या काळजीपोटी बोलत होतो. उद्या जर त्या डॉक्टरचा हात धरून पळून बिळून गेली तर मला बोलू नको. लाला दादा जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा. अरे उचल उचल, जोर लगा के हैशा. शाबाश. सापडले सापडले, 5 रुपये सापडले. ठेव परत. दाताळा माकडा, 5 रुपयासाठी टेबल उचलायला लावलं सर मला. मला वाटलं तुझं काहीतरी महत्वाचं असेल सामान पडलेलं. तुझी उधारी दिली नाही म्हणून अशी कामं करून घेतोयस ना माझ्याकडनं. अरे नाही रे बाजा, अरे मी असं करेल का? हे तसं मी करू शकतो, पण तसलं माझ्या काही डोक्यात नव्हतं बघ. आता मला सांग, हे असं उचलायला दुसरा कोण गावात गडी आहे का? अजिबातच नाही. आपला विषय हार्ड आहे. आपला काय नाद आहे का लागा? अरे बजा आता तूच सांग, हा ही असली ही जड काम करायला दुसऱ्या गावातून दुसरा पैलवान मागवायचं वय? दुसऱ्या गावातल्या कुठल्या पैलवान तू बोलीस? तुला का नाही जित्ताच गाडतोय का भुकीतच? अरला काय एवढी बॉडी काय टाइमपास म्हणून बनवली रे? अरे दररोज 20 केळी, 2 लिटर दूध, 20 अंडी, सकाळच्याला 4 भाकरी, रातच्याला 5. कशासाठी खातोय रे? टेबल उचलायसाठी. टेबल उचलाय नाही, ताकदीची काम करायला. तू एवढं सगळं खातो कधी? नाही म्हणजे मला तर ऐकूनच दम लागतोय. चल तुला माझा खोराक दाखवतो. यार मंजूला बघितलं का? नाही आम्ही नाही बघितलं.
माझं लय महत्वाचं काम होतं तिच्याकडे. अर्धी क्लासला गेली असेल की तिकडे जाऊन बघ. नाही नाही, अरे क्लासला गेली असती तर मी बघितलं असतं की, माझं लक्ष असतं. अरे तुझं लक्ष नसल तवा गेली असेल ती. असं होऊच नाही शकत. मंजू मला हाय केल्या बिगर क्लासला जातच नाही. हा बरोबर आहे ना आम्याचं, क्लासवर नाही ती. नका क्लासला नाही गेली म्हणल्यावर कुठे गेली असेल तीच कळणं झालंय. बरं चला येतो मी बघून. चला. अरे संजू, तू इथे कुठं होतीस तू? मी कवाचं हुडकतोय तुला. बोल ना. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बोल ना, काय झालं? तुझ्या एकटीशी महत्वाचं बोलायचं. बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी आहे. बघ मी म्हणलो होतो ना तुला, पण तुझा माझ्यावर विश्वास नाही. पण माझा संशय खरा ठरलाय. आमचा ऍक्सिडेंट ज्या टेम्पोमुळे झाला ना, त्याचा ड्रायव्हर भेटला होता मला. तो सुद्धा हेच म्हणाला की डॉक्टरांनी जाणून बुजून ऍक्सिडेंट केलाय. काय बोलतोयस तू हे? अरे स्वतःचा ऍक्सिडेंट का करून घेईल? आणि हे सगळं करून डॉक्टरांना काय मिळणार आहे? मी बी तोच विचार करत होतो. मला बी कळत नव्हतं ते असं का करतात. पण मग माझ्या ध्यानात आलं याच्या मागे त्यांची काय चाल आहे. चाल? कसली चाल? त्यांनी ऍक्सिडेंट करून घेतला कारण तुझी जमीन कशी अपशकून आहे यावर लोकांचा विश्वास बसवा, म्हणजे दुसरा कोण गिराईक बी येणार नाही आणि त्यांना तुझी जमीन स्वस्तात मिळेल. तसं बी तुझ्या जमिनीवर त्यांचा डोळा होताच. संजू, अरे मूर्खासारखी बडबड करू नको. डॉक्टरांना यामध्ये काय फायदा आहे? अरे जेव्हा अख्खं गाव माझ्या विरोधात होतं ना, तेव्हा ते माझ्या सोबत उभे होते, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मग ते हे सगळं का करतील? हे बघ, तू हे जे काही सांगतोयस ना, यावरती मला अजिबात विश्वास नाहीये. त्यांनी डावच असा खेळलाय की तुलाच काय, गावातल्या कुणाला बी मी जे बोलतोय ना त्याच्यावर विश्वास पटणार नाही. पण मी जे बोलतोय ना ते खरं बोलतोय. म्हणजे काय बरं बोलत असतील. संजू, असं तुला वाटतं हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. अरे जसे मला त्यांच्याबद्दल गैरसमज झाले होते ना, तसेच तुला काहीतरी गैरसमज झालेले दिसत आहेत. त्यामुळे इथून पुढे त्यांच्याबद्दल बोलताना ना प्लीज विचार करून बोल, नाहीतर मला नाही आवडणार. ठीक आहे, तुझा नाही ना विश्वास माझ्यावर. हा डॉक्टर कसा खोटा आहे हे तुला प्रूव्हच करून दाखवतो. एवढं काय सिक्रेट बोलत होता संजू? नाही, ते सिक्रेट मला सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू. पण फार काही सिरियस नाहीये ना? नाही नाही, सिरियस असं काही नाहीये. ते काय ना, संजू माझा बालमित्र आहे, त्याला सतत माझी काळजी लागून असते, म्हणून तो ना काही पण विचार करतो. बघा, असं काय विचार केला होता त्याने जो तुम्हाला सांगण्यासाठी गावभर फिरत होता? मी फक्त काळजीपोटी विचारतोय. तुम्हाला माझ्यापासून लपवायचं असेल तरी काही हरकत नाही. नाही, लपवण्यासारखं असं काही नाहीये, पण तुम्हाला सांगितलं तर राग नाही येणार ना? संजूला असं वाटतं की तुम्ही ऍक्सिडेंट मुद्दाम केला कारण माझी जमीन अपशकुनी आहे अशी गावात अफवा पसरावी म्हणून. डॉक्टर, खरं सांगा, तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना? अहो, तुमचा चेहरा बघा, किती पडलाय. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी अशा अफवांवरती ना बिलकुल विश्वास ठेवणार नाही. मला माहितीये तुम्ही असं कधीच करणार नाही.
माझा तुमच्यावरती विश्वास. संजूचं काय, तो ना एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करतो म्हणून हे असं काही पण बरळतो. मुलं वाट बघत असतील, मी येते.